राज्यात अनेक ठिकाणी आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही दिवसांनी होणार आहेत. त्याकरिता आता परत एकदा काही दिवसांनी राज्याच्या राजकारणामध्ये निवडणुकांचा धुराळा उडेल, हे मात्र निश्चित आहे. आणि साहजिकच या पार्श्वभूमीवर देखील आता एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षाकडे जाण्याचं प्रमाण देखील वाढतंय. आणि आता एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षाकडे जाण्याचं प्रमाण देखील वाढेल, यात तीळ मात्र शंका नाही. अगदी याच पद्धतीनं जर आपण अहिल्यानगर शहराचा विचार केला, या शहरात विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक नगरसेवक आणि शिवसेना ठाकरे गटाची ताकद चांगल्या प्रकारे होती. परंतु असं असताना देखील अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीची उमेदवारी नाकारण्यात आल्यामुळं शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि शिवसैनिक यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी होती. आणि त्यामुळे जवळपास 15 नगरसेवक त्याच वेळी पक्ष सोडण्याच्या तयारीत होते. परंतु काही कारणामुळं तेव्हा त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय थांबवला होता. आणि आता हा निर्णय महानगरपालिका निवडणुकीपूर्वी होईल अशी माहिती समोर आली. अहिल्यानगर शहरामध्ये बघितलं तर जवळपास शिवसेना फुटीच्या अगोदर 23 नगरसेवक शिवसेनेकडे होते. त्यानंतर जेव्हा शिवसेना फुटली तेव्हा अनिल शिंदे आणि सुभाष लोंढे या नगरसेवकांनी तेव्हा शिंदे गटाला साथ दिली होती. आणि उर्वरित 21 नगरसेवक ठाकरे गटासोबत राहिले होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर या झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये ठाकरे गट हा प्रबळ दावेदार होता. असे असताना देखील मात्र महाविकास आघाडीकडून अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघाची जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सुटली. त्यामुळं नाराज झालेले बहुतांशी नगरसेवक निवडणुकीपासून अलिप्तच राहिल्याचं दिसून आलं होतं. तसंच आता निवडणूक झाली, परंतु स्थानिक पातळीवर पक्षांतर्गतच कुरघोड्या सुरू झाल्याचं चित्र आहे. सगळ्या प्रकरणांमुळं आता अहिल्यानगर शहरातील सुमारे 15 माजी नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला असून कोणत्या पक्षाचा आता पर्याय स्वीकारावा लागेल यावर खलबतं सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये आता महानगरपालिका निवडणुकीची प्रभाग रचना तसंच 4 सदस्य प्रभाग असेल तर संभाव्य पॅनल कसं करता येईल, या सगळ्या गोष्टींवर आता विचार केला जाणार आहे. आणि त्यावरच निर्णय घेतला जाईल अशी माहिती देखील समोर आली आहे. नाही, अजून असा काही विषय नाही आहे. जरी अशा काही वावड्या नगर शहरामध्ये उठत असल्या तरी याच्यामध्ये अजून काही तथ्य मला तरी अजूनपर्यंत काही वाटत नाही. नाही, बैठक वगैरे तर निवडणुकीच्या पहिले झालेल्या आहेत. आता निवडणुकीचा ही जी काही विधानसभेची निवडणूक झाली त्याच्यानंतर कोणतीही बैठक झालेली नाही. अद्यापपर्यंत त्या विषयावर चर्चा नाही. आज काही लोक आपापल्या बाजूने काहीतरी मांडण्याचा नगर शहरामध्ये प्रयत्न करतात. काही नाराजी असण्याची शक्यता आहे, ते आम्ही तपासून घेऊ. नाही, जागा शिवसेना पक्षाला मिळाली नाही, माझा हा विषय नाही. इच्छुक जरी आमच्याकडे होते तरी जागा शिवसेनेला मिळावी ही नगर शहरातल्या जनतेची, शिवसैनिकांची, शिवप्रेमींची ही इच्छा होती. की हिंदुत्ववादी पहिल्यापासून विचारावर हे शहर राहिलेलं आहे आणि ही निवडणूक शिवसेनेला लढायला मिळावी. आणि पारंपरिक जागा शिवसैनिक याच्या पहिले 7 वेळा सलग लढवलेली आहे, पैकी 5 वेळा विजय मिळालेला आहे. म्हणून ह्या बाबतीत सगळेजण आग्रही होते आणि सर्वानुमते एक विषय ठरला होता की उमेदवार मशालीचा कुणी असो त्याच्या बाबतीत कोणताही विषय नाही. जरी मागणी जास्त असेल, एकपेक्षा जास्त जणांची असेल, तरी जे नाव मातोश्रीतून ठरलं जाईल त्याच्या मागे सगळेजण उभं राहायची मानसिकता सगळ्यांची होती. यामध्ये नाराज असलेल्या ठाकरे गटाचे काही नगरसेवकांनी अगोदरच शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केलेली होती. आणि आता काही नगरसेवकांची भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांशी जवळीक वाढल्याचं दिसून येत आहे. त्यामुळं आता येणाऱ्या काळात कोणता नगरसेवक कोणत्या पक्षात जातो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज, अहिल्यानगर.